ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे कमला एकादशी, जिला आपण पद्मिनी एकादशी देखील म्हणतो. तर ही एकादशी 3 वर्षातून एकदा येते, त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशीचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते. तर आज मी तुम्हाला कमला एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. त्रेतायुगाच्या नर्मदेच्या पवित्र तीरावर वसलेले एक वैभवशाली नगरी होती. महिष्मती, सुवर्णमय राजवाडे, सुखी प्रजा आणि धर्माच्या मार्गाने चालणारा राजा, यामुळे त्या नगरीची कीर्ती दूरवर पसरली होती. त्या राज्याचा अधिपती होता राजा कृतवीर्य. तो शूर, न्यायप्रिय आणि प्रजेवर अपार प्रेम करणारा होता. त्याच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हते. प्रजा त्याला देवासमान मानत होती. परंतु इतके वैभव असूनही राजाच्या मनात एक खोल दुःख होते. त्याला संतान सुख नव्हते. अनेक राण्या असूनही राजवाड्यात लेकरांच्या हास्याचा आवाज कधी घुमलाच नव्हता. दिवसेंदिवस राजाची चिंता वाढत होती. माझ्यानंतर या राज्याचा वारस कोण? राजाने अनेक यज्ञ केले, ऋषींचे आशीर्वाद घेतले, देवतांची उपासना केली, पण भाग्य काही प्रसन्न होत नव्हते. त्या सर्व राण्यांमध्ये पद्मिनी नावाची राणी राजाच्या सर्वात जवळची होती. ती अत्यंत पतिव्रता, शांत स्वभावाची आणि भगवान विष्णूंची परमभक्त होती. पतीचे दुःख पाहून तिचे हृदय व्याकुळ होत असे. एके दिवशी राजा कृतवीर्याने राजसभेत जाहीर केले, आता मी राज्याचा त्याग करून वनात तप करणार आहे. कदाचित कठोर तपश्चर्येमुळे देव प्रसन्न होतील. हे ऐकून साऱ्या सभेत शांतता पसरली. राण्या रडू लागल्या, मंत्री हात जोडून विनवणी करू लागले, पण राजा आपल्या निर्णयावरती मात्र ठाम होता. पद्मिनी राणीने मात्र स्पष्ट सांगितले, जिथे माझे पती असतील तिथेच मी जाणार. तुम्ही वनात जाणार तर मीही तुमच्यासोबतच येणार. राजाने तिला खूप समजावले, पण तिचा निर्धार अडळ होता. दोघांनी राजवैभवाचा त्याग केला आणि वनात जाऊन कठोर तप सुरू केले. वर्षामागून वर्षे लोटली. राजा उपवास, ध्यान आणि जप यात मग्न राहू लागला. पद्मिनी राणीही त्याची सेवा करत तप करत होती. हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर एक दिवस राजाचे शरीर अशक्त होऊन जमिनीवर कोसळले. त्याचे प्राण निघून गेले. पतीचा मृतदेह पाहून पद्मिनी राणी दुःखाने कोसळली. तिच्या आक्रोशाने संपूर्ण वन भारावून गेले. त्याच वेळी महान पतिव्रता अनुसया माता तिथे आल्या. त्यांनी राणीला धीर दिला आणि म्हणाल्या, बाळ, निराश होऊ नकोस. अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे व्रत कर. भगवान विष्णू तुझ्यावरती नक्कीच प्रसन्न होतील, कारण की ही एकादशी 3 वर्षातून एकदा येते. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनुसया मातांनी तिला व्रताची संपूर्ण विधी सांगितली. दशमीपासून संयम पाळणे, एकादशीला निर्जला उपवास करणे, रात्रभर जागरण करून विष्णू नामस्मरण करणे आणि द्वादशीला दानधर्म करणे, असे ते कठीण नियम होता. पद्मिनी राणीने अखंड श्रद्धेने व्रत सुरू केले. एकादशीच्या दिवशी तिने नदीत स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली. दिवसभर तिने अन्न पाणी त्यागले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला. रात्रभर ती भजनात तल्लीन राहिली. द्वादशीच्या पहाटे अचानक संपूर्ण वनात दिव्य तेज पसरले. गरुडावर आरूढ होऊन साक्षात भगवान विष्णू तिच्या समोर प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने पद्मिनी राणी भावविभोर झाली. तिने नम्रतेने प्रार्थना केली, प्रभू, माझ्या पतीला जीवनदान द्या आणि आम्हाला असा पुत्र द्या जो महान धर्मात्मा आणि पराक्रमी असेल. भगवान विष्णू तिच्या भक्तीने प्रसन्न झाले. त्यांनी आशीर्वाद देत सांगितले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझे पती पुन्हा जिवंत होतील आणि तुम्हाला एक अद्वितीय पराक्रमी पुत्र प्राप्त होईल. इतके बोलून भगवंतांनी आपल्या करकमलाने राजाच्या शरीराला स्पर्श केला. क्षणात राजाने डोळे उघडले. पद्मिनी राणीच्या आनंदाला पारावर उरला नाही. राजा कृतवीर्याने भगवान विष्णूंच्या चरणी कृतज्ञतेने मस्तक ठेवले. दोघेही आनंदाने महिष्मती नगरीत परतले. काही काळानंतर पद्मिनी राणीला पुत्ररत्न झाला. त्या तेजस्वी बालकाचे नाव ठेवण्यात आले कार्तवीर्य अर्जुन.
पुढे हाच कार्तवीर्य अर्जुन सहस्र अर्जुन म्हणून प्रसिद्ध झाला. भगवानांच्या वरदानामुळे त्याला 1000 भुजा प्राप्त झाल्या होत्या. तो अतिशय बलवान आणि विजयी राजा बनला होता. पण कालांतराने त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्याने ऋषींचा अपमान करायला सुरुवात केली. एकदा त्याने जमदग्नी ऋषींच्या आश्रमातील कामधेनू गाय बळजबरीने नेली. ही गोष्ट समजताच भगवान परशुराम क्रोधित झाले. त्यांनी सहस्र अर्जुनाला युद्धासाठी आव्हान दिले. भयंकर युद्धानंतर भगवान परशुरामाने आपल्या परशुने सहस्र अर्जुनाचा वध केला. अशा प्रकारे भगवान विष्णूने दिलेले वचन पूर्ण झाले. या कथेतून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. भक्तीमध्ये अपार शक्ती असते, पतिव्रतेचे सामर्थ्य महान असते आणि अहंकाराचा शेवट नेहमी विनाशातच होतो. अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. श्रद्धेने केलेल्या या व्रतामुळे मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती देखील प्राप्त होते. आता आपण अधिक मासामधील दानाची कथा बघणार आहोत. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. अधिक मासातील आणखी एका महत्त्वाच्या दानाची माहिती भगवान विष्णूने लक्ष्मी मातेला दिली. ते दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारशांचे दान. या महिन्यात तुपात तळलेल्या 33 अनारशांचे वाण हे जसे पुरुषोत्तम स्वरूप ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे, त्याचबरोबर आपला जावई हा सुद्धा नारायण मानायचे, त्याचे पूजन करायचे आणि त्यास हे अपूप दान द्यायचे, असा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. आता हे दान कसे द्यायचे तर एका कास्य पात्रात हे 33 अनारसे ठेवायचे. ते पात्र एका वस्त्रात गुंडाळायचे. त्यांची गंधाक्षता पुष्पांनी पूजा करायची. आपण विप्रास किंवा आपल्या जमातास हे अपूप दान देत आहोत असा शास्त्रोक्त संकल्प करायचा. संकल्प करून मग हे अपूप दान द्यायचे असते. प्रभू पुरुषोत्तमास हे दान स्वीकारण्याची मनोमन प्रार्थना करायची. असे दान केले असताना मोठे पुण्य पदरी पडते. तसेच या पुरुषोत्तम मासामध्ये पुण्य संचय करता येण्यासारख्या अन्य काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नित्य श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन, नामस्मरण, गोमातेचे दर्शन, पूजन, तुलसी पूजा, अधिक मास महात्म्य ग्रंथाचे किंवा याच्या कथासाराचे सश्रद्ध वाचन, असत्य न बोलणे, कुणाची निंदा न करणे, दुसऱ्याचे मन न दुखवणे, ईश्वर अनुसंधानात राहणे, अशा अनेक गोष्टी करून आपण आपल्या पदरी बरेच पुण्य गोळा करू शकतो. अशा लाभणाऱ्या पुण्याची ख्याती फार मोठी आहे. असे पुण्य एकाने दुसऱ्यास दान दिले आणि त्यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव आणि पिशाच्य यांचाही उद्धार झाल्याच्या अनेक कथा आपल्याकडे नमूद आहे. त्यावर लक्ष्मी देवीच्या मनात आपल्याला अशी एखादी सुंदर कथा ऐकायला मिळावी अशी तिची इच्छा निर्माण झाली. तिच्या मनातील ती इच्छा ओळखून भगवान म्हणाले, हे प्रिये, हे पुण्य उद्धारक कसे ठरते या संदर्भात मी तुला आता सुंदर अशी कथा सांगतो. तू मात्र ती कथा नीट ध्यान देऊन श्रवण कर. पूर्वी देवांचा राजा इंद्र यांच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपाने अत्यंत देखणे, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. तशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एका सुंदर अशा वनात आली. त्या फळाफुलाने वृक्षवेलीने नटलेल्या सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे मनाला मोहित करणाऱ्या त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने अनेक सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याची तिने एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माळा पाहून तिची एक सखी म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झाले. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या वनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा आणि आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात जागली. ती इच्छा मनी जागताच ती त्या तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर दिसणारा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाठमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत पुढे गेली आणि पटकन पुढे होऊन तिने आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली. दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या तशा धाडसी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. ते रागाने म्हणाले, हे रूपगर्विते,
तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास, तो पण असा एखाद्या पिशाच्या प्रमाणे मागून येऊन तू मला स्पर्श केलास. जा, मी दुर्वास तुला शाप देतो की या वनात तू एक पिशाच्य होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि त्या स्मितविलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरत क्षमा मागितली आणि शाप मागितला. तिला तशी क्षमयाचना करताना आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी एकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसलासा विचार करून स्मितविलासिनीस उशाप देत ते म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षांनी याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नानकर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा. तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्याईतील 1 दिवसाचे पुण्य जरी दान दिले तरी त्या पुण्याच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानी परत जाशील. इतका उशाप दुर्वासाने दिला आणि ते निघून गेले. स्मितविलासिनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विकराळ अशा पिशाचिनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवाने त्या वनातच त्या रूपात राहू आणि वावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चालली होती. जसे एका अप्सरेने त्या ऋषिकन्ये समोर येताना पाहिले, त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तपाचे मुखावरचे तेज पाहिले मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायांवर लोळण घेतली. ती ऋषिकन्या अचानक झालेल्या या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझी पाय का धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मितविलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषिकन्येस कथन केले. दुर्वासांच्या शापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिची ती कहाणी, तो शापाला मिळालेला तो शाप, तिची 1 दिवसाची स्नान पुण्याची मागणी ऐकली आणि त्या थोर परोपकारी ऋषिकन्येस तिची दया आली. ती म्हणाली, थोडं थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान करते. आणि हे लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषिकन्येने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्यातील 1 दिवसांचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषिकन्येचे आभार मानू लागले. ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शेष, शंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. फार फार वर्षांपूर्वी म्हणजे अगदी त्या द्वापार युगात नृग नावाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्या हातून दानधर्म घडावा, पदरी पुण्य जोडले जावे, यासाठी तो नृग राजा अधिक मास आला असता. तो रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केलं होतं. एका अधिक मासामध्ये मात्र काय झाले की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृग राजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजास शुभ आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दाबे तोडून जी सरळ पळत पळत गेली ती नृग राजाच्या गोशाळेतच. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे. ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्रीत माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस. तूच माझी ही गाय चोरलीस. चल गप्प गुमान, माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणासोबत भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे. मी काही तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरीतुमरी आणि शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली
ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृगराजाच्याही लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय 2 ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले, पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास, तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृगराजाला पुढचा जन्म मिळाला, तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला. म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मी देवीने काळजीच्या स्वरात विचारले. तेव्हा नारायण तिला म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानातली मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली. आता त्याचा पुण्याने उद्धार कसा झाला ते एक दिवस भगवान श्रीकृष्णाची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलांनी दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपदरी जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हाताने त्या विहिरीबाहेर काढला. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने नृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावी वंदन करून तो नृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.